नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आदित्य गवळी स्वागत करतो आपलं टुवर्ड्स ॲग्रिकल्चर या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, नुकताच MST CETचा आणि नीटचा रिझल्ट डिक्लेअर झाला. त्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप चांगल्यापैकी चांगले मार्क पडले किंवा अपेक्षेपेक्षा थोडे कमी पडले. तर ज्यांना चांगले मार्क पडले त्यांना बेस्ट ऑफ लक, आणि ज्यांना अपेक्षेपेक्षा कमी मार्क पडले त्यांना असं वाटतंय की आपण BSc ॲग्रिकल्चर किंवा अदर डिग्रीना ॲडमिशन घेऊ शकत नाही. तर त्यांच्यासाठी तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. तुमच्यासाठी टुवर्ड्स ॲग्रिकल्चर कन्सल्टन्सी आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांचे मला असे मेसेज आले की दादा मला इतके कमी मार्क पडले आणि यात मला गव्हर्नमेंट कॉलेज किंवा चांगलं कॉलेज मिळेल का वगैरे वगैरे खूप सारे मेसेज आले. रिप्लाय देत देत थकलो. म्हटलं व्हिडिओज अपलोड करावा, व्हिडिओज बनवा आणि तुमच्यासाठी स्पेशल बॅच सुद्धा अनाऊन्स करावा. मित्रांनो, खरं तर BSc ॲग्रिकल्चरला ऍडमिशन घेण्यासाठी नुसते मार्कच गरजेचं नाही. या ठिकाणी तुम्हाला मिळालेले मार्क फक्त 50% इम्पॅक्ट करतात. तर बाकीच्या 50%मध्ये तुमचं प्रेफरन्स लिस्ट, त्यानंतर तुमचं कॉलेजेस कोणते टाकताय तुम्ही, त्या ठिकाणी कट ऑफचा स्टडी किती केलाय, त्यानंतर तुमचा M कोटा, U कोटा, तुमचं स्पेशल रिझर्वेशन, तुमचं कास्ट रिझर्वेशन, त्यानंतर महत्वाची प्रोसेस मध्ये फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज, ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. आणि उरलेल्या 50%ला तुमचं मार्क्स मॅटर करतात. हे सगळं व्यवस्थित जर नियोजन केलं तुम्ही तर चांगल्यातलं चांगलं कॉलेज सुद्धा तुम्हाला मिळालेल्या किंवा कमी मार्कवर मिळू शकतं. मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा आपण अशीच एक बॅच अनाऊन्स केली होती आणि त्या ठिकाणी रिझल्ट त्यामध्ये आपल्याला इतका चांगला मिळाला की जवळपास आपली महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीस चार्ज करणारी कन्सल्टन्सी आहे. आणि त्यात तुम्हाला सगळ्यात चांगल्यातलं चांगला रिझल्ट आपल्याकडून मिळतो. चांगल्यातलं चांगला तुमचा जो काही टाइम, त्यानंतर तुमचं सगळं व्यवस्थित जे काही कट ऑफ स्टडी करून तुमचं व्यवस्थित मॅनेजमेंट, त्यानंतर तुमचा आपला स्टुडंट टू स्टुडंट कॉन्टॅक्ट, स्टुडंट टू स्टुडंट आपलं जेवढं काही कॉलेज बद्दल डिस्कशन असो, तुमचे जेवढं काही डाऊट असो, ते सगळं आपण सॉल्व्ह करतो. एका विद्यार्थ्याला मिनिमम जेवढा वेळ हवाय तेवढा देतो. त्यांचे सगळे डाऊट्स आपण त्या ठिकाणी क्लिअर करून घेतो. तर हे सगळं झालं मित्रांनो. या ठिकाणी आपण आता बघूया ऍग्रिकल्चरला ऍडमिशन कशाच्या बेसिसवर घ्यायचं. तर या ठिकाणी तुम्हाला NEET, CET, JEE या तिन्हीचा जो काही तुमचा रिझल्ट आहे त्या बेसिसवर तुम्हाला ऍडमिशन मिळतं. त्यासाठी डॉक्युमेंट जर म्हटलं तुम्हाला तर सगळ्यात पहिले तुमचं आधार कार्ड, फोटो, साईन, डोमासाईल, नॅशनॅलिटी, रहिवासी, त्यानंतर 10वी 12वीचं मार्क मेमो, तुमचं उत्पन्न, त्यानंतर तुमचं जे काही कास्ट आहे, कास्ट व्हॅलिडिटी, तर OBC, SC ST आणि SC ST साठी नाही पण बाकीचे जे अदर कास्ट आहे त्यांच्यासाठी नॉन क्रिमिलियर, आणि तुमच्याकडे जर काही स्पेशल रिझर्वेशन असेल तर ते स्पेशल रिझर्वेशन काय आहे याचा डिटेल व्हिडिओ आपण मागच्या व्हिडिओज मध्ये बनवलेला आहे. मागच्या वर्षी तोच व्हिडिओ मी रिपीट या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्याची लिंक देत आहे स्पेशल रिझर्वेशनचा, तो बघून घ्या. आणि त्यात जर तुम्ही 12वीचे मार्क्स वाढत आहात, सॉरी तुमचे जर पॉईंट वाढवायचे असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला 7-12 नवीन अपलोड करणं गरजेचं आहे. सगळे डॉक्युमेंट तुमचे 1 एप्रिलच्या नंतर काढलेले पाहिजे. हे सगळे झाले तुमचे डॉक्युमेंट्स. यावर आणखी डिटेल व्हिडिओ बघायचा असेल तुम्हाला तर मागच्या वेळेस आपण तो पण व्हिडिओ बनवलेला आहे. यावर्षी पण सेम तेच ऍज इट इज डॉक्युमेंट आहे. मित्रांनो, मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा आपण तुमच्यासाठी ही नवीन बॅच लॉन्च करत आहोत. तर या ठिकाणी आपण या बॅच मध्ये आपल्याला सगळ्यात पहिले तुम्हाला फॅसिलिटी काय देणार आहेत ते बघूया. या ठिकाणी सगळ्यात पहिले मित्रांनो, तुम्हाला मिळालेल्या मार्कवर डिटेल स्टडी करून, डिटेल कट ऑफ स्टडी करून, प्रत्येक कॉलेजेसचा कट ऑफ स्टडी करून तुमची त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट तयार करून दिली जाते. त्या प्रेफरन्स लिस्ट मध्ये वेगवेगळे फॅक्टर कन्सिडर केले जाते. तुमचं आणि घराचं डिस्टन्स, त्यानंतर तुम्हाला कोणतं कॉलेज हवंय, कोणतं कॉलेज नकोय, त्यानंतर M कोटा, U कोटा, हे स्पेशल विद्यार्थ्यांसोबत, विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्स सोबत डिस्कशन करून आपण त्या ठिकाणी प्रेफरन्स लिस्ट तयार करतो. त्यानंतर फ्रीज, फ्लोट, रिफ्यूज हा जो आपल्या ऍडमिशन प्रोसेस मधला महत्वाचा टप्पा आहे. या ठिकाणी डिटेल तुम्हाला गायडन्स केलं जातं, कारण ह्या महत्वाच्या टप्प्यावरच आपलं ऍडमिशन ठरलं जातं, आपण कोणत्या कॉलेजला जाऊ शकतो. हा खूप महत्वाचा निर्णय आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी योग्य निर्णय घ्यावा लागतो. त्यानंतर तिसरं म्हणजे तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून, तुमचं जर आमच्या कन्सल्टन्सीमध्ये रजिस्ट्रेशन झालं तर रजिस्ट्रेशन पासून तर तुम्हाला ऍडमिशन मिळेपर्यंत, आणि ऍडमिशन मिळाल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला डिटेल आपलं मार्गदर्शन असतं. त्यामध्ये जर तुम्हाला ट्रान्सफर घ्यायचं असेल, तुम्हाला वेगवेगळे जे काही तुमच्या ऍग्रिकल्चर मध्ये तुम्हाला काही जे काही डाऊट्स आहेत ते डाऊट सोडण्यासाठी, किंवा मग जर तुमचे पेपर जवळ आले, पेपरच्या नोट्स, इम्पॉर्टंट आन्सर की, इम्पॉर्टंट क्वेश्चन, हे सगळं मी स्वतः बनवून देतो तुम्हाला. त्यानंतर डिटेल तुम्हाला स्कॉलरशिपचं मार्गदर्शन केलं जातं, कोणती भरायची, त्याचे डॉक्युमेंट्स वगैरे, आणि गरज जर पडली तर तुम्हाला फॉर्म सुद्धा भरून दिला जातो. त्यानंतर तिसरं म्हणजे तुम्हाला प्रत्येक कॉलेज बद्दल डिटेल त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन दिली जाते. जवळपास 4 ते 5 वर्षापासून मी या प्रोसेसमध्ये आहे. महाराष्ट्रातल्या 90% कॉलेजेसला माझे विद्यार्थी गेलेले आहेत.
त्यामुळे आपल्याला इथे सगळं कॉलवरती आपल्याला प्रत्येक कॉलेजची डिटेल विद्यार्थ्यांकडून, स्पेशली विद्यार्थी जिथे तिथे प्रॉब्लेम फेस करताय त्या सगळ्या जे कॉलेज ऍक्च्युली आहे त्या सगळ्या गोष्टींची डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला इथे भेटते. म्हणून तुम्हाला जे कॉलेजची इन्फॉर्मेशन हवी आहे त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन बद्दल डिटेल स्टुडंट टू स्टुडंट कॉन्टॅक्ट, मी त्यांच्याशी डायरेक्ट तुमचा कॉन्टॅक्ट करून देतो, तुम्हाला डिटेल त्या कॉलेजची इन्फॉर्मेशन देतात. हे झाले मित्रांनो आपले सगळे फीचर्स. त्यानंतर आपण आता बॅच संदर्भात जरा डिस्कशन करूया. यामध्ये मागच्या वर्षी पण आपण अत्यंत कमीत कमी फीस दिली होती. मित्रांनो मी अजूनही चॅलेंज करून सांगतो, महाराष्ट्रामध्ये बीएससी ऍग्रिकल्चर काउन्सिलिंगसाठी माझे कमी फीस कुणीही घेत नाही. माझे कमी फीस तुम्हाला सापडणारही नाही, कुणीही घेऊ शकत नाही. आणि कमी फीस वरती सगळ्यात जास्त चांगला रिझल्ट देणारी आपली कन्सल्टन्सी आहे. यामध्ये आपण मागच्या वर्षी तसा रिझल्ट दिलेला आहे. तर या ठिकाणी आपल्या या ठिकाणी 2 बॅचेस आहे. यामध्ये 999 रुपयाची एक बॅच आहे. यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन पासून तर रजिस्ट्रेशन पूर्ण डिटेल करून दिलं जाईल. त्यानंतर प्रेफरन्स लिस्ट, गायडन्स वगैरे सगळे या ठिकाणी भेटणार आहे. प्लस पॉईंट म्हणजे या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशन करून दिलं जाईल. मित्रांनो बीएससी ऍग्रिकल्चरचा आपल्याला टोटल 4 वेळेस फॉर्म फिलअप करावा लागतो. ठिकाणी एकदा रजिस्ट्रेशन आणि 3 वेळेस तुम्हाला कॉलेज अपलोड करावं लागतात. त्या ठिकाणी टोटल 4 वेळेस झालं. आणि जर ग्रेव्हियन्स आला तुमचं तर टोटल 5-6 वेळेस तुमचा फॉर्म भरावा लागतो. हा टोटल फॉर्म भरायची प्रोसेस जर बाहेर मार्केटमध्ये याचं जर तुम्ही डिटेल फीस काढली जवळपास 1000च्या आतमध्ये तुमची फीस जाते. यामध्ये गायडन्स वगैरे काही भेटत नाही. आणि बाहेर मार्केटमधील कॅपेवाल्यांना बीएससी ऍग्रिकल्चर संदर्भात काहीही माहीत नसतं. जर तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे चुकले तर ते त्या ठिकाणी वेळोवेळी योग्य हँडल केले जात नाही. पण आपल्याकडे तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत्या. कोणत्या गोष्टीवर कोणत्या प्रॉब्लेमवर काय सोल्युशन आहे हे सगळं आपल्याकडे केलं जातं. नव्हे तर मी स्वतः करून देतो तुम्हाला. त्यामुळे बाहेर तुम्हाला कुठेही फॉर्म भरायची गरज पडणार नाही. सगळे फॉर्म मीच या ठिकाणी तुमच्याकडून ऑनलाईन डॉक्युमेंट्स मागून पीडीएफच्या माध्यमातून मी स्वतः भरणार. हे सगळं झालं 999च्या बॅच मधलं. त्यानंतर 499ची बॅच आहे. त्यामध्ये फक्त तुम्हाला गायडन्स आणि प्रेफरन्सेस भेटणार. त्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन आणि कॉलेज टाकून मिळणार नाही. फक्त गायडन्स आणि एवढं काही वेगळं फक्त रजिस्ट्रेशन करून भेटणार नाही त्यामध्ये, आणि कॉलेज टाकून भेटणार नाही. बाकी सगळं तुम्हाला त्या ठिकाणी जेवढं काही काउन्सिलिंग मध्ये आहे तेवढं तुम्हाला भेटणार. त्या ठिकाणी आपली जी मित्रांनो फीस आहे ती खूप कमी फीस आहे. जवळपास आपण या डिग्रीला ऍडमिशन घेतल्यानंतर जवळपास 4 वर्ष हिच्यामध्ये स्पेंड करणार आहे. 4 वर्षानंतर आपलं करिअर काहीतरी वेगळ्या डायरेक्शनला असेल आणि वेगळ्या दिशेने असेल. तर हे करिअर आपण कोणत्या कॉलेजमधून घडवतोय हे खूप महत्वाचं आहे. आणि ते कॉलेज आपल्याला कसा नेचर देते. कारण मित्रांनो डिग्रीमध्ये कॉलेज मॅटर करत नाही, पण कॉलेजचं वातावरण खूप मॅटर करतं. कारण आपण कशा कॉलेजमध्ये डिग्री घेतोय, नाव जरी वेगळं असलं त्या ठिकाणी कॉलेजचं, पण त्या ठिकाणी आपल्याला वातावरण कसं भेटतंय हे खूप महत्वाचं आहे. तर आणि चांगल्या जर आपण कॉलेजला गेलो तर त्या ठिकाणी चांगली मुलं येणार. चांगली मुलं आल्यावर चांगलं वातावरण निर्माण होणार. चांगलं वातावरण निर्माण झाल्यावर आपल्या आजूबाजूला नेहमी पॉझिटिव्ह व्हाईब क्रिएट राहणार. आणि या सगळ्या गोष्टीतून आपलं नेहमीच चांगलं करिअर घडणार. तर जवळपास आपण या डिग्रीमध्ये 2-2.5 लाख गव्हर्नमेंटला खर्च आहे. प्रायव्हेटला 4-4.5 लाखांपर्यंत खर्च आहे. 4 वर्ष वेळ आहे. 4 वर्षाचा टाइम स्पेन आणि 2-2.5-4 लाखांपर्यंत जो वेळ आहे तो मित्रांनो खूप महत्वाचा आहे, खूप मोठा आहे. याच्या अमाऊंट पुढे आणि वेळेपुढे आपले 999 काहीही नाहीये. जर 999 रुपये भरून आपल्याला आपलं व्यवस्थित गायडन्स भेटतंय आणि कॉलेजला ज्या ठिकाणी आपल्याला प्रॉपर मार्गदर्शन भेटतंय, आपल्याला जे कॉलेज मिळते त्याच्यापेक्षा आपण जर त्या ठिकाणी गायडन्स घेऊन आणखी चांगल्या कॉलेजला जाऊ शकतो, तर मला तरी वाटतं हे 999 रुपये काहीही नाहीये. 999 रुपये देऊन आपण खूप चांगल्या त्या ठिकाणी करिअर करू शकतो. कारण करिअरला शेवटी बॅकग्राऊंड म्हणजे कॉलेज असतं, कॉलेजचं वातावरण असतं. त्यामुळे आपण नक्कीच ही बॅच जॉईन करा. कारण आमचे जे काही टेक्निक्स, त्यानंतर रिसर्च, त्यानंतर जे काही अनालिसिस आहे ते तुम्हाला नक्की चांगल्या कॉलेजला घेऊन जातील. तर उशीर न करता लवकरात लवकर बॅच जॉईन करा. रजिस्ट्रेशनच्या आधीपर्यंतच आपण ऍडमिशन घेणार आहे, त्यानंतर ऍडमिशन घेणार नाही. तर हे सगळं झालं आपलं बॅच संदर्भात. बॅच जर जॉईन करायची असेल तुम्हाला तर स्क्रीनवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती आधी कॉल करा, नंतर बॅच जॉईन करा. त्या बॅच बद्दल आणखी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये डिटेल गोष्टी सांगितल्या जाईल. या व्हिडिओमध्ये एवढं सांगणं शक्य नाहीये. त्यामुळे तुम्ही बॅच घेण्याच्या अगोदर नक्की आवर्जून एकदा कॉल करा मला. त्या कॉलवर तुम्हाला सगळे या बॅच बद्दल आणखी डिटेल सांगितले जाईल.